शिरूर तालुक्यातील अनेक गावातून जलसंधारणाची कामे करायची असल्याने तालुक्यातील मोठ्या कंपन्यांनी शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासाठी योगदान देण्याची महत्त्वाची गरज असल्याचे मत पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केले। ते शिरूर तालुक्यातील मलठण येथे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि जलसंधारण विभाग सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 आणि फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव कंपनीच्या सहकार्यातून जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत मलठण येथील 9 किलोमीटर लांबीच्या आणि फियाट कंपनीच्या वतीने होत असलेल्या सुमारे 55 लाख रुपयांच्या ओढ्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाच्या प्रारंभी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते। यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, प्रांताधिकारी यमगर, तहसीलदार राजेंद्र पोळ, फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड रांजणगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुप्रताप बोपाराय, जनरल मॅनेजर प्रमोद डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब शिंदे, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, तालुका कृषी अधिकारी संजय पिंगट, सरपंच राणी वाव्हळ, उपसरपंच सखाराम मावळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अनेक मान्यवर अधिकारी यावेळी उपस्थित होते। सातत्याने कमी पडणारा पाऊस आणि त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई लक्षात घेता अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या कामांची गरज आहे। ही कामे करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे। गावामध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी गावातच अडवावे आणि परिसरातील भूजल पातळी वाढवावी या हेतूने फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव या कंपनीच्या सहकार्यातून शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत मलठण तालुका शिरूर येथील 9 किलोमीटर लांबीच्या ओढ्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे। येत्या पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण करणार असल्याचे फियाट कंपनीने सूचित केले। ही जी योजना आहे मी माझ्या जिल्ह्याच्या अनुभवाच्या आधारावर आपल्याला सांगतो। मागच्या वर्षी 200 गावात काम झालेलं आहे आणि ज्या ज्या गावात ग्रामस्थांनी आग्रह धरला, ज्या ज्या गावात ग्रामस्थांनी उत्साह दाखवला, त्या गावात सर्वात जास्त पैसे खर्च केला। म्हणजे निवड करताना 200 गावाची निवड झालेली आहे, तरीही ज्यांचा पाठपुरावा जास्त होता त्यांच्या गावात काम जास्त झालं आहे। जे यामध्ये आपला दायित्व आहे ते फार महत्त्वाचं आहे। आपला लक्ष असला पाहिजे, आपला यामध्ये आपला रस, आपली रुची असली पाहिजे। या कामाचं आपण त्रयस्थ पार्टीच्या माध्यमातून मूल्यांकनही करतो, म्हणजे थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन त्याला आपण म्हणतो। म्हणून कामाची जी गुणवत्ता आहे ती व्यवस्थित असली पाहिजे याची सुद्धा आम्ही जबाबदारी घेत आहोत। की सामाजिक अंकेक्षण, सोशल ऑडिट, तो सर्वात महत्त्वाचा एक वचक असतो कुठली काम करणारी एजन्सीवर। आपण लोक जर दक्ष आहेत तर आपला वचक इथे काम करणारे मशिनरीवर, यंत्रणेवर राहणारा निश्चितरित्या चांगली गुणवत्तेचं काम होईल। एकदा ही महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि खऱ्या अर्थाने पूर्ण राज्यात मागील 1 वर्षमध्ये मोठ्या प्रमाणावर या योजनेचा फायदा झालेला आहे। आता आपण वर्तमानपत्रात नेहमी या गोष्टीबद्दल, या योजनेबद्दल बातमी येते। आपल्या जिल्ह्यामध्ये मागील 1 वर्षमध्ये किती काम झाला, डिव्हिजनमध्ये किती काम झाला, या योजनेच्या वैशिष्ट्य काय आहेत। एकच दुर्दैव राहिला की मागच्या वर्षी जे पावसाचं प्रमाण होता तो जे आपली वार्षिक सरासरी असते त्याच्यापेक्षा कमी होता। म्हणून पाहिजे तसा याचा परिणाम, या योजनेचा परिणाम किंवा याच्यातून होणारा जे लाभ आहे ते लोकांसमोर आला नाही। परंतु या वर्षी निश्चितरित्या पाऊस चांगला येईल आणि खऱ्या अर्थाने या योजनेअंतर्गत जे विविध भागात काम झालेले आहेत त्याच्या निश्चितरित्या सुंदर चित्र आपण सर्व लोकांसमोर सादर होईल। या योजनेअंतर्गत शिरूर तालुक्यामध्ये मागच्या वर्षी आपण 16 गावांची निवड केला होता आणि या वर्षी पुन्हा दुसऱ्या फेजमध्ये 16 गावांची निवड केला आहे। फियाट इंडिया, जरी सीओ साहेब म्हटले की फियाट इंडिया एकटा नहीं है या योजनेमध्ये हातभार लावणारी कंपनी, परंतु बट मैं आपको बताना चाहूँगा कि जो CSR एक्टिविटीज में, हिंदीत बोलतो सरकार साहेबांना समजला पाहिजे। सो CSR एक्टिविटीज में जो कंपनीज हमारे पास जिन्होंने आगे आके योगदान दिया है, फियाट इंडिया का कंट्रीब्यूशन, फियाट इंडिया का सहयोग नंबर 1 पे है। आपल्या जिल्ह्यामध्ये मागील 1 वर्षमध्ये आपण 100 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च केला आहे। त्यापैकी 30 कोटी रुपये
आपल्याला विविध कंपनीज कडून CSR अंतर्गत आलेले आहेत आणि या 30 कोटी रुपये मध्ये विविध कंपनीज आहेत, परंतु सर्वात मोठा जे सहभाग आहे ते फिएट इंडियाचा आहे. फिएट इंडिया ने मागच्या वर्षीही खूप छान काम केलेलं आहे धवारीमध्ये आणि पुन्हा हा मलठणचा वैशिष्ट्य असं आहे की इथे वॉटरशेड जे इथला आहे त्याला एक युनिट म्हणून गृहीत धरून आपण एक मोठा व्यापक कार्यक्रम तयार केला. त्या पूर्ण कार्यक्रमाचे म्हणजे ते जे पूर्ण परिसर आहे वॉटरशेड त्याला युनिट धरून जर काम केलं तर साधारणतः 3 कोटीपेक्षा जास्त निधीची आम्हाला गरज आहे. 3 कोटी 16 लाख रुपये आणि त्यामध्ये विविध उपक्रम आहेत म्हणजे ओढा खोलीकरण आहे, पाझर तलाव दुरुस्ती आहे, एरिया ट्रीटमेंट आहे, कंपार्टमेंट बंडिंग आहे, डीप CCT आहे. म्हणजे माथेपासून पायथेपर्यंत जे कॉन्सेप्ट आहे त्याचे अंतर्गत पुढे जायचं जेणेकरून एकंदरीत या पूर्ण परिसरामध्ये पाण्याचा स्तर वाढेल, जलसंचय वाढेल आणि हळूहळू जे इथे भिजणारा क्षेत्र आहे त्याच्या एकूण क्षेत्रफळामध्ये वाढ होईल. तो आपल्याला करायचा. त्यापैकी एक मोठा जे भाग आहे दायित्व आहे तो फिएट इंडियाने उचलला आहे आणि साधारणतः आता पहिल्या फेज मध्ये त्यांनी 55 लाख रुपयाचं काम हाती घेतलं आहे. निश्चितरित्या त्यांचा हा जो उपक्रम आहे स्तुत्य आहे. मी माझे याच्या अगोदर 3दा भेट त्यांची कंपनीलाही झालेली आहे. जसं त्यांनी फार संक्षेप मध्ये सांगितलं त्यांचं जे सुंदर काम चालू आहे. मग तो रक्तदानचा विषय असो किंवा शौचालय जे विविध शाळा जिथे शौचालय आज नाही आहे तिथे शौचालय बांधण्याचा उपक्रम असो किंवा जे आजारग्रस्त लहान मुले असतात त्यांना संबल देण्याचा त्यांना आधार देण्याचं काम असतं. शिरूरच्या पश्चिम भागामध्ये मागच्या वर्षी 16 गावामध्ये जलयुक्त अभियानाची कामं झालेली आहेत. आज अखेरपर्यंत 16 गावापैकी एका सुद्धा गावातनं टँकरची मागणी आलेली नाही आहे. दरवर्षी चालू महिन्यामध्ये पहिल्यांदा मिठगुलवाडीच्या टँकरची मागणी होते पण अजूनसुद्धा त्या गावामध्ये टँकरची मागणी आलेली नाही. म्हणजेच मागच्या वर्षी जी जलयुक्त अभियानची कामं झाली त्याचा हा परिणाम असल्याचा आता दिसून येत आहे. आमच्या परिसरात जास्त नाले असणारे आणि ह्या कामाला जास्त संधी असणारे एकमेव गाव येते मलठण आणि त्यावेळेला हे संपूर्ण नाले मोठ्या प्रमाणात भरणारे दिले पाहिजे. संपूर्ण नाल्यामध्ये पाणी दिसलं पाहिजे आणि ते नुसतं पाणी वाहिलेलं नाही दिसलं पाहिजे तर परत 2 परस खोल नाल्याचा तुडुंब भरलेले तुम्हाला सगळ्याला दिसले पाहिजे. अशा पद्धतीचा 1 महिना 1.5 महिन्याचा कालावधी कारण पाऊस लवकर सुरू होणार. वेळ थोडी आहे. प्रत्येक नाला स्पर्धा लागली पाहिजे. माझा नाला लवकर कसा होईल अशी स्पर्धा लागली पाहिजे. प्रत्येकाने नाल्याकडच्या मंडळीने सुद्धा मोठेपण केलं पाहिजे आणि संपूर्ण नाले खोल करून जास्तीत जास्त पाणी या मंडळांच्या शिवारामध्ये जिरलं पाहिजे आणि त्याच्यातून हिरवीगार उद्याची शेती दिसली पाहिजे. त्या योजनेमध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या फेजमध्ये गेल्या वर्षी आम्ही 16 गावं निवडली होती. ही गावं निवडताना सुद्धा काय निकष ठरवून दिली होती शासनाने. कुठलेही गाव आपण निवडू शकत नाही. पहिल्या टप्प्यात आम्ही 16 गावं निवडली होती. त्यामध्ये प्रामुख्यानं हा जो दुष्काळी पट्टा आहे शिरूर तालुक्यामधला सगळा आम्ही पहिल्या टप्प्यात घेतला होता. म्हणजे पाबळ, केंदूर, खैरेवाडी, खैरेनगर असेल, धामारे असेल, मिळगुलवाडी, लाखेवाडी, कानूर मेसाई, सविंदने, सोने सांगवी अशी जी पहिल्या टप्प्यात जी गावं घेतली होती 16 गावं आणि पहिल्या टप्प्यातली जी 16 गावं होती या 16 गावामध्ये आम्ही साधारणपणे 4.5 कोटीची आम्ही कामं केली आणि ह्या 4.5 कोटीमध्ये म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की जे CSRचे आपण काम म्हणतो CSR म्हणजे कंपन्यांनी आम्हाला फंड्स दिले आणि त्यातून आम्ही कामं केली. अशी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी जर कुठल्या तालुक्यात खर्च झाला असेल तर तो 3.3 कोटीचा निधी हा आपल्या तालुक्यात खर्च झालेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा फियाटनी धामाळमध्ये काम केलेलं आहे. 30 लाखाचं काम फियाटनी धामाळमध्ये केलेलं आहे. जवळजवळ 4.5 ते 5 किलोमीटर लांबीचा नाला ओढा आपण खोलीकरण केला, रुंदीकरण केला. फियाटचं आम्हाला पहिल्यापासून सहकार्य आहे. ह्या वर्षी सुद्धा फियाटनी ह्या गावामध्ये काम आम्ही ह्या मलठण आणि मलठणच्या आसपासच्या 4-5 गावं किंवा आपण ज्याला वाड्या म्हणूया तर ह्या वाड्याचा एक वॉटरशेड आपण म्हणतो हा आम्ही वॉटरशेड डोळ्यासमोर ठेवून हे गाव आम्ही पहिल्यांदा निवडलं. ह्या गावामध्ये आम्हाला जास्तीत जास्त कामं करून
ह्या गावामधला पूर्णपणे जो दुष्काळ आहे तो हटवायचा आहे. त्यामध्ये आम्ही 3 कोटीचा 3.25 कोटीचा आम्ही प्लॅन तयार केलेला आहे. आमची विनंती आहे कंपनीला की आपण ह्यामधला जास्तीत जास्त निधी आम्हाला द्यावा. ज्या ठिकाणी आम्हाला निधी थोडाफार जर कमी पडला तर आम्ही बाकी कंपन्यांकडे जाणार आहोत. पण आमची विनंती फियाटला राहील. माझं असं म्हणणं आहे की फियाटने हे गाव दत्तक घ्यावं. ह्या वर्षी आम्ही प्लॅनिंग अगोदरच केलं. ह्या टप्प्यामध्ये ह्या वर्षी आम्ही 16 गावं निवडली आहेत. ह्या 16 गावांना आम्ही 16 मोठ्या कंपन्या मेगा प्रोजेक्ट 16 मोठ्या कंपन्या आम्ही निवडणार आहोत आणि एका कंपनीला 1 गाव दत्तक देणार. त्या कंपनीने त्या गावामध्ये सगळ्या प्रकारची कामं असतील ती कामं त्या कंपनीने करायची. जो इलाका है इधर पानी की कमी है और पानी को चैनलाइज करने के लिए, स्टोर करने के लिए जो भी हम कर सकते हैं, जो भी योगदान हम दे सकते हैं, हमारी कंपनी उसमें आगे बढ़ के योगदान देगी. और हमने कुछ काम पिछले साल किए, उससे पहले 2 साल पहले भी किए थे. अब हम रेगुलर काम करेंगे इस पर, जिससे कि हमारे आसपास के गांवों में खुशहाली आए और जो खेती बाड़ी के लिए पानी की कमी है उसको इसी तरह से हम दूर करें. सुभाष शेटे सह देवकीनंदन शेटे, सी 24 तास, शिरूर.